राजमाता जिजाऊंच्या सोहळ्यानिमित्त अमोल मिटकरींनी अभिवादन करत जाहीर नाराजी व्यक्त केली। भाविकांची वाहनं 10 किलोमीटर लांब अडवल्यानं त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला। छत्रपतींच्या आशीर्वादानं सरकार आलं तर जिजाऊ जर नाराज झाल्या तर सरकार जाऊ पण शकतं असं म्हणत त्यांनी पोलीस प्रशासनावर टीका केली। राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं यासाठी पाठपुरावा करणार अशी ग्वाही मंत्री आकाश पुणकर यांनी नागरिकांना दिली आहे। राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जळगावच्या वरणगावमध्ये मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय। वरणगावातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणात आतापर्यंत आरोपींकडून 5 मोबाईल जप्त करण्यात आलेत। हे सगळे मोबाईल तपासणी करता फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेत। आरोपी विष्णू चाटेने मोबाईल नाशिकमध्ये फेकला होता आणि अद्यापही त्याचा फोन पोलिसांना सापडलेला नाही। नागपुरामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला। प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं। छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाळ्यात वाढीव पाणी येणार असा दावा पालिकेने केलाय। मात्र नवीन योजनेतील पाण्याच्या टाक्या आणि अंतर्गत जलवाहिनीची कामं पूर्ण झाल्याशिवाय पाणी मिळणार नसल्यानं नो नेटवर्क झोनची तहान कायम राहणार आहे। गोंदियामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। रॅलीच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांसंदर्भात जनजागृती करण्यात आली। पुण्यामध्ये विचित्र हवामानामुळे पुणेकर त्रस्त झाले। दिवसभर असणारं ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी गारव्यांमुळे आजारांना निमंत्रण दिलं जात आहे। मकर संक्रांतीच्या निमित्तानं नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्यात। बाजारपेठेत विविध प्रकारचे पतंग दाखल झालेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत पतंग विक्रीत जवळपास 10% वाढ झालेली आहे। भिवंडीत एका लग्नाच्या हॉलला भीषण आग लागली। हॉलमध्ये असणारे फर्निचर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जळून खाक झाल्या। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी लाखोंचं नुकसान मात्र झालंय। येवल्यात घरातील अंगणात ठेवलेल्या 20 ट्रॉली मक्याच्या चाऱ्याला अज्ञातानं आग लावली। या आगीत सगळा चारा जळून खाक झाला। यात शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। ऑनलाईन रमी खेळण्याच्या नादात मुलानं चक्क स्वतःच्या शेतातील मोटर चोरून नेलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी छडा लावत 6 युवकांना अटक केली। त्यांच्याकडून 3 लाखांचे 20 पंप पोलिसांनी हस्तगत केलेत। सोलापूरमध्ये ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मानाच्या 7 नंदीध्वजांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली। सोलापूरसह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील भाविक या सोहळ्याकरता दाखल झालेत। आसाममध्येही HMPV व्हायरसचा रुग्ण सापडलाय। दिब्रुगडमध्ये एका 10 महिन्याच्या मुलाला HMPVची लागण झाल्याचं उघड झालंय। देशात आता HMPV व्हायरसच्या रुग्णांची संख्या 16 झाली आहे। जम्मू काश्मीर